हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. कसे आहात सगळे? आज मस्तपैकी एकदम थंडगार अशी तुमच्याबरोबर रेसिपी एक शेअर करणार आहे, सोलकढी. उन्हाळासुद्धा जवळ आला आहे आणि आपण कोकणी लोकं तर सोलकढीशिवाय राहूच शकत नाही ना, त्याच्यामुळे सोलकढी ही असलीच पाहिजे जेवणामध्ये. अगदी एकदम मस्तपैकी मालवणी स्पेशल अशी सोलकढी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही सोलकढीची रेसिपी कशी वाटली ती. खूप सुंदर एकदम सोप्या पद्धतीने अशी एकदम झटपट होणारी अशी सोलकढीची रेसिपी तुमच्याबरोबर दाखवलेली आहे. अशी थंडगार मस्तपैकी सोलकढी आहे जी पित्तनाशक असते आणि ती उन्हाळ्यातनं पिलेली खूपच चांगली असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी प्यावी अशी सुंदर अशी सोलकढीची रेसिपी आहे. करूया सुरुवात. इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे. त्या नारळाचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून जिरं आणि 3 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे खोबरं, मिरची, साखर, जिरं आणि लसूण हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बारीक करून घेताना आता मी मिक्सरचं मोठंच भांडं घेतलं होतं, त्याच्यामुळे एकदम सगळं टाकलेलं आहे. नाहीतर तुम्ही 2 बॅचमध्ये करू शकता. आणि आता हे बारीक करताना सुरुवातीला मी त्याच्यामध्ये 1 ग्लासच पाणी टाकलेलं आहे, कारण का खोबऱ्याचे आपण तुकडे घेतले, त्याच्यामुळे खोबरं बारीक करायला जरासं अवघड जातं. म्हणून पहिल्यांदा आधी फक्त 1 ग्लासच पाणी टाकलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकून आपण आधी ते मिक्सरला बारीक करून घेऊया. ते थोडं बारीक झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि आता एकदम मस्तपैकी जितकं बारीक करता येईल तेवढं छानपैकी आपण ते बारीक करून घेऊया. आता इथे काय करायचं आहे, इथे मी एक भांडं घेतलं, त्याच्यावरती एक अशी जाळी ठेवली आणि एक सुती कापड घेतले. त्या सुती कापडमध्ये आता आपण जे खोबऱ्याचं मिश्रण बारीक केलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून त्यातलं मस्तपैकी दूध काढून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट आपली गाळणी असते त्याच्यामध्ये सुद्धा ओतू शकता, पण त्याच्यातनं कसं होतं, खोबरं बारीक बारीक असतं ते परत त्याच्यामध्ये मिक्स होतं, मग 2-3 त्या गाळायला लागतं. त्यापेक्षा असं सुती कापड घेऊन एकदाच व्यवस्थित असं गाळून घेतलं ना की अगदी एकदम मस्तपैकी स्मूथ असं आपल्याला ते त्याचं टेक्स्चर मिळतं. त्याच्यामुळे शक्यतो सुती कापड घेतलेलं एकदम चांगलं. आता सगळं मी असं ते हळूहळू ओतून घेतलेलं आहे आणि पूर्ण जितकं ते असं दाबून अगदी व्यवस्थित असं त्याच्यातलं दूध काढून घ्यायचं आहे, की जेणेकरून अगदी तो चोथा असा एकदम सुका होईल तेवढं असं सगळं त्याच्यातनं अगदी व्यवस्थित असं दूध काढून घ्यायचं आहे. इतकं छानपैकी व्यवस्थित असं निघतंय आणि तुम्हाला कितपत पातळ सोलकढी हवे त्यानुसार घ्यायची. एकदमच पातळ करून पण काय त्याच्यात अर्थ नसतो. त्याच्यामुळे असं मीडियम असं ती ठेवायची आहे. थोडासा घट्टपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्याच्यामुळे पाण्याचा वापर करताना जरा बेताने करा, की बघा जर तुम्हाला वाटलं तर शेवटला पाणी वाढवता येऊ शकतं, पण आधीच वाढवून सगळी सोलकढीची मजा घालवू नका. आता एक बॅच मी पूर्णपणे हे केलेली आहे. आता हा जो सगळा चौथा उरलेला आहे तो परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, कारण आपल्याला परत एकदा त्याच्यातनं अजून आपल्याला खोबऱ्याचं दूध छानपैकी निघेल. त्याच्यामुळे हा चौथा आता आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी परत 2 ग्लास पाणी टाकते. म्हणजे टोटल सोलकढीसाठी मी इथे 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे. 2 ग्लास आधी वापरलं होतं आणि ते 2 ग्लास नंतर वापरणार. हे परत आता मिश्रण मी सगळं मिक्सरला छानपैकी बारीक करून घेते आणि परत सेम प्रोसेस मी ते सगळं मिश्रण ते सुती कापडवरती काढून घेते आणि व्यवस्थित जितकं काही ते पिळून काढता येईल त्याच्यातनं दूध छानपैकी आपण ते बाहेर काढायचं आहे. आणि इथे तुम्हाला सांगते की जो आता ह्याच्यातलं दूध काढल्यानंतर जे खोबरं आपलं उरतं ते टाकून द्यायची काही गरज नाही. आपण आपल्याकडे झाडं असतात, त्या झाडांमध्ये त्याचा खताचा म्हणून वापर करू शकतो. त्याच्यामुळे ते कुठेही फुकट जात नाही. छानपैकी आपण त्याचं दूध आहे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि जो चौथा उरेल तो आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो, जसा मी सुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला कुठची गोष्ट वेस्ट न होता ही छानपैकी आपली सोलकढी तयार होते. आता जितकं दूध काढता येईल तेवढं मी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे.
एवढं होतं तेवढं सगळं खोबरं आता मी त्याच्यातलं काढून घेतलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित असं सगळंच्या सगळं दूध छानपैकी आपलं निघालेलं आहे. आणि इतकं पौष्टिक असते ही सोलकढी, खरंच सगळ्यांनी आवर्जून प्यावी. आणि आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत तर त्याच्यामध्ये तर नक्की प्यावी, कारण आपल्या शरीरासाठी खूप छान असते. आपल्याला उन्हाचा त्रास कमी होतो आणि झटपट पटकन होणारी अशी ही सोलकढीची रेसिपी असल्यामुळे तुम्ही पटकन करू शकता ती घरच्या घरी. आणि कधी आपण असं तेलकट खाणं पिणं होतं आणि आत्ता ह्या गरमीच्या दिवसांमधनं तर आपल्याला त्या तेलकटचा कधी कधी त्रास होतो. आपण खाताना पटकन आपल्या लक्षात येत नाही पण नंतर त्रास होतो. त्यामुळे जेवणाबरोबर ही सोलकढी आवर्जून घ्यावी. खूप छान टेस्टी आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी ती आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. आता इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे, जो मार्केटला इझिली अवेलेबल असतो. नाही जर तुम्हाला हे मिळालं नाही तर कोकम घ्यायचं, गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि अर्धा एक तास ते ठेवून त्याचा जो अर्क उतरतो ते पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. पण मी इथे रेडीमेड कोकम आगळ वापरलेला आहे, जो आता मी मेजरिंग कपचा अर्धा कप हे घेतलेला आहे. या सगळ्या एवढ्या दुधासाठी अर्धा कप बरोबर आहे. आता ते टाकल्यानंतर आपण ते ढवळून घ्यायचे. आणि इथे तुम्ही बघितलं असेल आपण अजून मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, कारण कसं आहे की कोकम आगळ टाकल्यानंतर जरासा आंबटपणा वगैरे त्याला आता आलेला असतो. आता त्याच्यानुसार आपण ठरवायचं की आपल्याला मिठाचं प्रमाण किती ठेवायचं आहे. नाही तर आधीच मीठ टाकलं ना आणि कोकमच्या आगळमध्ये थोडंसं रेडीमेड असल्यामुळे जरासं मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे आधी मीठ टाकायचं नाही, शेवटला मीठ टाकायचं. जसं आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आपण त्याची चव घेऊन मग ठरवायचं की आपल्याला मिठाचं प्रमाण किती हवं आहे. ते काही काहींना लागेल किंवा नाही लागणार सुद्धा. त्याच्यानंतर मला अगदी जरासं वाटलं म्हणून अगदी थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. परत एकदा छानपैकी सगळं ते मिक्स करून घेतलं. आणि आता परत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, गार्निशिंगसाठी सुद्धा टाकलेली आहे. आणि कोथिंबीर सुद्धा थंड असते, त्याने त्याचाही त्याच्यासाठी खूप उपयोग होतो, म्हणून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून परत एकदा सगळं आपण ते मिक्स करून घेऊया. इतकी झटपट होणारी आणि इतकी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे ना, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा, कारण इतकी सुंदर आपली ही सोलकढी होते, खूप सुंदर टेस्टी लागते. त्याच्यामुळे आवर्जून मला कमेंट्स पाहिजे की कोणी कोणी केली ही अशा पद्धतीने सोलकढी आणि तुम्हाला ती आवडली की नाही ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सुंदर टेस्टी अशी आपली ही सोलकढी एकदम थंडगार, आणि जेवढी थंडगार तुम्ही प्याल ना ही सोलकढी ती खूप सुंदर लागते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. अशी थंडगार सोलकढी तुम्हाला कशी वाटली ती. आणि रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की माझे व्हिडिओ शेअर करा. आणि त्यांनाही मला लाईक्स आणि सबस्क्राईब करून कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.